वेलकम बॅक. पुण्याचे एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. काय जबरदस्त मॅच झाली, आपण पाहिली. खूप सुरेख प्रेम मोरे ज्या पद्धतीने लढत केली प्रेम मोरेने आपल्याला पाहायला मिळाला. मात्र आपण पाहतोय जेव्हा जेव्हा सामना हरला जातोय तेव्हा अनुभव आपल्याला नक्कीच मिळतो. या ठिकाणी मात्र अनुभव मिळाला आणि जर पाहिलं तर पॅराडाईज संघाचा अनुभव आणखीन वाढलेला आहे. कारण जिंकल्याने अनुभव वाढतो, हरल्याने अनुभव मिळतो. तेच अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे पाहिलं तर पासळ संघ हा सज्ज झालाय फलंदाजीसाठी. दोन बॅटर, दोन भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय डेंजरस संघ. हा देखील संघ एक चांगला आहे. जर पाहिलं तर बरेचसे प्रयत्न करत असतो संघ आपला विनिंग साठी. चांगला संघ म्हणून त्यांना बोईसर कडून पाहायला मिळतोय. आज मात्र ही लढत आहे या मैदानावर. आपण पाहतोय दोडीपूजेच्या हा मैदानावर असलेली लढत. तर एकीकडे पाहिलं तर रुपेश आपल्याला पाहायला मिळते, रुपेश गरत, आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर दर्शन गरत. ही जोडी नक्कीच आपण पाहतोय. दोन्ही संघ एक्स्ट्रा खेळाडू, पासळ संघ एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या. पासळ संघ एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या आपले लगेचच, त्याशिवाय मॅच स्टार्ट होणार नाहीये. चला मॅच स्टार्ट करायची आपण पाहतोय. तर रुपेश आणि दर्शन आपण पाहू शकतायत. पॅनल जर पाहिला तर इथे मात्र आता पॅनल बी पॅनल चालू होईल. बी पॅनल मधील पहिला सामना आपण पाहणार आहोत दोन संघादरम्यान. रुपेश सज्ज असेल तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल. पहिला चेंडू खेळलाय. इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं जातंय. विशाल पुणे एकदा सज्ज असेल. हा दुसरा चेंडू हा चेंडू जर पाहिला तर नोचा कॉल आहे पंचांकडून. डायरेक्ट हिट आहे का? पंच मात्र दर्शवतील नाही. ते मात्र नक्कीच हात लागलाय यष्टीरक्षकाचा, ते दर्शवलं जातं. यस, रिव्ह्यू घेतलाय. सॉफ्ट डिसिजन. ओके. नो डाऊट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि रिव्ह्यू जर पाहिला तर डेंजरस संघ आपला रिव्ह्यू संपलेला आहे. नक्कीच आपण अनाउन्समेंट केलेली आहे. रिव्ह्यू संपलेला, नोचा कॉल आपल्याला पंचांकडून येतोय. +1 म्हणजे एकूण 2 धावा मिळतील. दर्शन येईल स्ट्राईक एंडवर. गोलंदाजी मागवर पाहिला तर विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात. एकच चेंडू मात्र काउंट केला जाईल. एक चेंडू नोचा होता. आता मात्र हलक्या हाताने पुन्हा एकदा दर्शन खेळून काढतोय. जाणीव आहे दर्शनला, कूल माइंडेड आहे दर्शन. जर पाहिलं तर बरीच वर्षे दोन भावांची जोडी पासळ संघाकडून सातत्याने खेळते. आणि जर पाहिलं तर दर्शन कधी रुपेश ही जोडी जी आहे ती चांगली धावसंख्या बनवत असते. आता मात्र हा देखील चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूला खेळून काढला. सिंगल रन साठी मात्र सिंगल खूप इम्पॉर्टंट आहेत अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये. जेव्हा आपण सिंगल रन्स काढतो तेव्हा धावफलक हालतं ठेवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र तेच केलं जात आहे. धावफलक हालतं ठेवलं जात आहे आणि दर्शनच्या आणि रुपेशच्या बॅटमधून सिंगल धावा येत आहेत. एकूण धावांचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 रन्स स्कोरबोर्डवर आहेत. 4 रन्स स्कोरबोर्डवर आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. की पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉक्स क्रिकेट ज्याला म्हटलं जात आहे. बॉक्स क्रिकेट आपण पाहतोय
इथे मात्र पुण्याचे एकदा दर्शन सज्ज असेल, गोलंदाजी माकवर पुण्याचे एकदा विशाल आपल्याला पाहायला मिळेल हा चेंडू हातात घेऊन. हा फुलटो चेंडू आहे, सोडणार नाही. इथे मात्र धमाका आणलाय दर्शन गरजच्या बॅट मधून. हात चौकार येताना आपल्याला पाहायला मिळते. 20 शेप मध्ये बॅट सरळ बॅट ठेवली आणि त्यानंतर आघात केला चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतोय. टॅपचा फटका आणि दर्शनच्या बॅट मधून चौकार. पहिला चौकार येतोय पासळ संघा कडून आपण पाहतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 8 धावा, 3 चेंडू मध्ये जर पाहिलं तर 4 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर हा चौथा चेंडू खेळला आणि आणखीन एक चौकार पाहायला मिळाली. अशा एकंदरीत 8 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत दर्शनच्या बॅट मधून. ही चौकार आल्यानंतर पुढचा चेंडू गॅप मध्ये खेळायचा होता. इथे मात्र डिक्लेअर झोन कडे चेंडूला ढकलला गेला आणि त्यानंतर पाहिलं तर सिंगल रन्सने स्ट्राईक रोटेट होईल. एकूण चेंडूचा खेळ जर पाहिला तर अजूनही या षटकातील शेवटचे चेंडू शिल्लक आहे. रुपेश एका बाजूला दर्शन, ही जोडी खूप फेमस म्हणून आपल्याला पाहायला मिळते अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये. तर विशाल हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. तर पुण्याचे एकदा आपण पाहतोय विशालच्या शेवटचे चेंडू आहे षटकातील. येस, शेवटचे चेंडू हाताळला जाईल. रुपेश मात्र सज्ज आहे. नक्कीच पाहिले जात आहे क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने गेम स्टार्ट करा. आपण पाहतो पुण्याचे एकदा हा देखील फटका. इथे मात्र फसला जातोय चेंडू. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. मिस्टर रुपेश बॅक टू द डग आउट. शेवटच्या चेंडूवर गोलंदाजी केली. पहा थोडासा रूम्स मिळाला होता, मोठा फटका मारायचा होता. बॅटचा फेस जर पाहिला तर जास्त ओपन केला, खूप वरच्या साईडनं बॅटचा फेस आपल्याला पाहायला मिळाला. गॅप मध्ये खेळायचा होता मात्र बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होऊन पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे पासळ संघाचा रुपेश नावाने. फूलों सा चेहरा तेरा चलियो सी मुस्कान है, फूलों सा. थँक्यू. आपण ऐकतायत मातुश्री डीजे आणि रुपी सर पाहिलं तर ऋतिक याला आपण ऐकतोय. जबरदस्त डीजे ऑपरेटर. ओहो, टॅपचा फटका आहे. इथे मात्र विशालच्या हातामध्ये चेंडू. थोडस फेकी खराब झाली मात्र सिंगल रन्स मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयुरेश येईल. एक चांगला फलंदाज म्हणून मयुरेश कडे देखील पाहिले जाते. पासळ संघात जेव्हा जेव्हा थोडस संकटात असतो तेव्हा मात्र मयुरेश चांगली फटकेबाजी करतोय. इथे मात्र तेच पाहायला मिळेल का. आता मात्र मयुरेश डेंजर एंड कडे धावतोय. खूप चांगल्या पद्धतीने मात्र थोडीशी खराब फेकी पाहायला मिळाली. गॅदर करता ना थोडस वेगळ्या परिस्थितीमध्ये फेकला गेला. वीरेंद्र आपण पाहतोय पुण्याचे एकदा गोलंदाजी मागवर सज्ज असेल. ओहो, फटका तर चांगला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अडवलं जात आहे. इथे मात्र चेंडू स्टंपवर लावला जात नाहीये, गॅदर केलं जात नाहीये आणि तेच कारण म्हणतोय सिंगल रन्स आणखीन एकदा मिळेल. आपण पाहतायत संदीप परदेशी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जबरदस्त रीतीने आयोजन नियोजन केली. राकेश परदेशी सरांच्या शुभ पाहतायत आज या स्पर्धेचा आज दिवस पाहायला मिळतोय. चौकार हा देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नोचा कॉल येतोय पंचांकडून. सिंगल रन्स मिळेल. 17 धावा आतापर्यंत. मयुरेश पुण्याच्या एकदा टॅपचा फटका केलाय. इथे मात्र चांगल्या पद्धतीने स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. चेंडू मात्र निघून जाईल. नो डाऊट 4 रनसाठी आणखीन येते एक चौकार. या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 20. थँक्यू. 5 चेंडू झालेत आतापर्यंत. जर पाहिलं तर मयुरेश एक चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. हा देखील फुलटो चेंडू होता, मारायचा होता, गॅप शोधायचा होता
मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क झाल्याने तेच कारण बनलं. आपण पाहतोय डॉट चेंडू येताना ओव्हर क्रमांक जर पाहिलं तर दुसरं षटक कंप्लीट झालाय. 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा एक गडीच्या मोबदल्यात. रुपेश बाद झाला पहिला गडी आपण पाहतोय. दर्शन आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मयुरेश अजूनपर्यंत आपल्या पारीला सांभाळतोय. हे आयोजन दर्जेदार आहे ज्या पद्धतीने आपण पाहतोय. उद्या मात्र आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये ए पॅनल जो आहे तो नक्कीच पाहायला मिळेल, जो ग्रामीण पॅनल असणार आहे. सकाळच्या दिवसाच्या या मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जे ए पॅनल आपण खेळणार आहोत. आणि रात्रीच्या वेळेस आपण पाहणार आहोत की बी पॅनल जो ग्रामीण पॅनल असणार आहे. असे तब्बल 22 संघांना इथे मात्र एंट्रीज दिलेली आहे आणि निशुल्क म्हणजेच आपण पाहतोय कुठलीही फी त्यांच्याकडून घेतलेली नाहीये. कुठलाही शुल्क नाही. आणि नंतर पाहिलं तर हा देखील नो चेंडू. आज मात्र नो चेंडू फेकले जात आहेत. सर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतो डेंजरस संघ. हा फटका चांगला आहे. ग्राउंड चा फटका पाहायला मिळतोय. कार्पेटच्या रोलने चेंडू मात्र ट्रॅव्हल्स होत होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. आलोकच्या माध्यमातून आपण पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तुषार जर पाहिलं तर ओहो हा देखील चेंडू आपण पाहतोय. फुलटोच चेंडू होता. इथे मात्र वाईट चेंडू हाताळला जातोय. फुलटोच चेंडू आज फेकतायत गोलंदाज. विचार केला तर मिस्टर अविनाश आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शन हा चेंडूला खेळून काढला स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणखीन एक डिक्लेअर झोन कडे चेंडू जाईल. सिंगल रन्स हाताळली जाईल. सिंगल रनच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर 24 आतापर्यंत या षटकातील फक्त आणि फक्त 2 चेंडू झाले आहेत. उर्वरित 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अविनाश सज्ज होईल. मयुरेशसाठी हा चेंडू आहे. टॅपचा फटका होता. इथे मात्र चेंडूला पकडू शकले नाहीये. जर पाहिलं तर वीरेंद्र आपण पाहतोय त्या ठिकाणी होता. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं मात्र फेकू शकला नाही आणि तेच कारण बनलं. आपण पाहतोय 1 रन सिंगल कंप्लीट केली गेली. 1 रनच्या बळावर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 25 रन्स 25 धावा स्कोरबोर्डवर आहेत. दर्शन इथे मात्र चुकी करतोय. बॉक्स विकेटच्या रूपाने जर पाहिलं तर मोठा फटका मारायचा होता. पूर्ण फेस ओपन केला आणि तेच चित्र जे पाहायला मिळालं. रुपेशने चुकी केली होती तीच चुकी आता मात्र दर्शन करून मैदानाच्या बाहेर जातोय. 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत. 25 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 2 गडी बाद झाले आहेत. 2.4 चा खेळ कंप्लीट होताना आपण पाहतोय. धावसंख्या थोडीशी कमी आहे. इथून मात्र स्पीडअप द्यावा लागेल. चांगली धावसंख्या उभारावी लागेल. मसूला येतोय बघूया. फलंदाजी मार्कवर एक चांगला बॅटल म्हणून मसूलाकडे देखील पाहिलं जातंय पासळ संघाकडून सातत्याने. हा टॅपचा फटका आहे. टॅपचा फटका इथे मात्र सक्सेसफुल होईल. चेंडू अडवायचा होता. आलोक होता त्या ठिकाणी. आपण पाहतोय चुकी केली. इझिली डन करायचा होता मात्र चेंडू डोक्यावरून सरळ निघून गेला. पहा इझिली मात्र डन करू शकत होते मात्र चौकारांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जाते. 29 धावा आल्या आल्या. मसूलला देखील पाहतोय आपण चौकार लगावला जातोय. अजूनही जर पाहिलं तर षटकातील शेवटचे चेंडू शिल्लक आहे. हो इथे मात्र क्लीन बोल्ड होईल. चेंडू वेगाने फेकला होता. सुरेख पद्धतीने चेंडू फेकला आणि सरळ यश होईल पतन. पहा खूप चांगल्या पद्धतीने चेंडू आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मधून काही जबरदस्त रीतीने चेंडू फेकला गेला. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा. तर शेवटचे अंतिम 6 चेंडू शिल्लक असतील. पाहूया टार्गेट काय असेल. लोकेश येईल गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू हाताळण्यासाठी मयूरसाठी. मयुरेशसाठी चेंडू होता. टॅपचा फटका खेळलाय. पहा
जेव्हा जेव्हा मी म्हटलं ना थोडीशी पासळ संघ अडचणीत असते तेव्हा मात्र मयुरेश नक्कीच सातत्याने उभा असतो, चांगली फलंदाजी करत असतो, तेच मात्र दर्शवताना आपल्याला पाहायला मिळते. चौकार मिळवलं जाईल. येस गावदेवी श्री गावदेवी वेऊर या ठिकाणी लॉस टाकलेले आहेत. नक्कीच ज्यांना कोणाला सही करायची असेल ते येऊन करू शकतात. संघाचे कर्णधार किंवा संघातील प्रतिनिधी कोणी असेल तर आपण पाहतोय मुख्य मंचावर आपण लॉस टाकलेले आहेत. इथे आपण पाहतोय काय करारी प्रहार, जबरदस्त प्रहार. चेंडू मात्र विशाल कडून निघून गेला सरळ सीमारेषेवर. धन्यवाद. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जिथे दोन संघ असतील. कीर्ती 11 स्वप्नील किनी पुरस्कृत मायकोप ए संघ असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मा भवानी शिवाजीनगर संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉसबॉक्स कडे यायचंय. तर धावसंख्या जर पाहिली तर 39 धावा, 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. मयुरेशचा विचार केला तर मयुरेश 8 चेंडू मागे 15 धावा जमवतोय. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केलंय आतापर्यंत. जर पाहिलं तर मयुरेशच्या बॅट मधून तब्बल 3 हा देखील चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र चेंडू जर पाहिलं तर सिंगल रन्स येते. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. कीर्ती 11 वर्सेस आपण पाहतोय महाभवानी शिवाजीनगर. दोन्ही संघादरम्यान ही लढत होणार आहे. चला या दोन्ही संघाचे कर्णधार आपण पाहतोय. पुण्याचे एकदा चेंडू आहे, शेवटचा चेंडू. इथे मात्र स्लोवर चेंडू गेला. रनआउटचा चान्स आणि गडी बाद. यस गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतं गौरव ज्याने एक फटका चांगला मारला होता, मात्र दुसरा फटका मारताना कुठेतरी चुकले गेले आणि त्यानंतर बाद होताना धावसंख्या जर पाहिली तर 40 धावा स्कोरबोर्डवर आहेत आणि 41 धावांचा लक्ष या ठिकाणी ठेवला जातोय. येस आपण पाहणार आहोत. लगेचच नाणेफेक केली जाईल जिथे आपल्याला जोडले जातील युसुफ सय्यद सर. चला विनंतीश्वर वाबीस संघाचे संगणक सन्मान चिन्ह घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर या. वाबीस संघ मी विनंती करेल मनीष सर आपण सन्मान चिन्ह द्यायचंय. चला सन्मान चिन्ह दिला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. तसंच विनंती करेल ट्रस्टसाठी या. एका बाजूला मा भवानी शिवाजीनगर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कीर्ती 11 मायकोप. चला आपण पाहतोय मा भवानी शिवाजीनगर तर एका बाजूला संघ पाहायला भेटेल. कीर्ती 11 मायकोप विनंती प्रज्ञेश चांदेस या आपल्या शुभस्त्र टॉस केला. आपण पाहतोय चांदेस सरांची शुभस्त्र टॉस केला जाईल. एका बाजूला सरपंच असेल तर एका बाजूला नवरंग कॉल असेल तर चॉईस कॉल दिला जातोय. आणि शिवाजीनगर मामाभवानी शिवाजीनगर या संघाचा कॉल असेल तर नवरंगचा कॉल केला गेला आणि नवरंग येते टॉस विन मामाभवानी शिवाजीनगर. धन्यवाद सर. आपण जाऊन विराजमान आमच्या मुख्य व्यासपीठावर. तर गुप्ताची टॉस आपने जीता है 4 ओवर का मैच. क्या लेना चाहेंगे इस मैच में? फील्डिंग ये प्रतियोगिता खेलते हुए कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. माइकोप जैसी बड़ी टीम आपके सामने खेलती नजर आई, क्या प्लान है टीम के सामने? प्लान किया है, अभी उसको एग्जीक्यूट करेंगे. तो बेस्ट ऑफ लक आपके लिए. बिगेश या स्पर्धेबद्दल काय सांगेल? चांगली स्पर्धा आहे. पर्वतीचं मागील वर्षामध्ये तुम्ही चॅम्पियन ठरले होते, तर या वर्षामध्ये कसं वाटतं स्पर्धेत खेळताना? या स्पर्धेत खेळताना तर मजा येते आणि गेल्या वर्षापेक्षा यंदाचं जे ग्राउंड आहे आणि जे मॅनेजमेंट आहे ते खूपच छान आहे. तर बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला. बळू आपण कमेंट बॉक्स कडे जिकडे जाते संदेश पाटील.
Yes, धन्यवाद युसुफ सय्यद सर. आपण पाहतोय ओम साई नवरंग मित्र मंडळ दोडी पूजा आयोजित ही सरपंच चषक 2023. आपण पाहतोय पहिला चेंडू पडला, पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स काढले. आता मात्र वा मारायचा होता लावण्य त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय चेंडूला. रुपेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दोन फलंदाज जर पाहिलं तर विरंजन आणि अंजन हे जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना विरू आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसरा चेंडू पाहायला मिळाला. एका बाजूला वीरेंद्र ज्यांनी पहिल्या चेंडूवर चांगल्या पद्धतीने रन्स काढली गेली. आता मात्र फटका चांगला आहे लाविण्याच्या हातामध्ये चेंडू. लाविण्याचा जर विचार केला तर एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहतोय बऱ्याच वेळा अवॉर्ड देखील घेतलाय त्यांनी चांगल्या क्षेत्ररक्षणाचा. आज मात्र पास्तळची भिंत म्हणून पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पाहतोय चुकी केले. नक्कीच गौरव थोडासा बाजूला झाला आणि सरळ चिमा रेषेपार चेंडू जातोय बॉक्स गडी बाद होईल. यस, पहिला गडी बाद होतोय तो म्हणजेच अंजन. चला तर आपण पाहतोय पुण्याच्या एकदा लाविण्याकडे चेंडू जातोय. चेंडूला अडवलं जातोय. ओव्हरची होईल समाप्ती. पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि पहा खूप चांगला षटक हाताळलाय. पहिला चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळाला फक्त आणि फक्त एक धाव या ठिकाणी खर्च केलाय गोलंदाज. जर पाहिलं तर आपण पाहतोय मिस्टर रुपेश यांनी एक गडी देखील बाद केलाय. थोडीशी कट या ठिकाणी बिकट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. डेंजरस संघाची वीरेंद्र आहे फलंदाजी मार्कवर आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अवधेश आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच स्टार्ट करायचे. पुण्याचे एकदा जास्त टाइम घ्यायचं नाहीये. पंचांना देखील विनंती असेल कारण की आपण थोडस आज जर पाहिलं तर लेट स्टार्ट केलंय आणि सर पाहिलं तर घड्याळात आतापर्यंत 1:14 झालेली आहेत. अजून एक पॅनल आपल्याला खेळवायचा आहे कारण की पहिला पॅनलचा दुसऱ्या पॅनलचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र मारायचा होता. दांडी गुल होतोय. गडी बाद. मिस्टर वीरेंद्र बॅक टू द डग आउट. थँक्यू. खूप चांगली परिस्थिती मी म्हणेन पास्तळ संघाची कारण की गोलंदाजी केले आतापर्यंत. जर पाहिलं तर रुपेशच्या हातून फक्त एक रन्स आला. एक गडी बाद केला आणि तदनंतर दर्शन येताना पाहायला मिळाला. दर्शन देखील एक चांगल्या लयमध्ये गोलंदाजी करत असताना कारण पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर गडी बाद केलाय. हो विशाल साठी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा होता. आपण पाहतोय सरळ बॅटने समोर मारायचा प्रयत्न आडव्या बॅटने मात्र सक्सेस झाला नाही. पुण्याच्या एकदा इथे मात्र आपण पाहतोय बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. आणखीन एक जर पाहिलं तर विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. धन्यवाद. आपण पाहतोय पुण्याचे एकदा सरपंच चषक 2023. पहा अजूनपर्यंत जर पाहिलं तर प्रेक्षक वर्ग जरी लाईव्ह स्पर्धा असली तरी प्रेक्षक वर्गांची गर्दी खूप मोठी प्रमाणावर आहे कारण की घड्याळात आतापर्यंत जर पाहिलं तर 1:15 वाजलाय आणि पूर्णपणे जर पाहिलं तर प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपल्याला पाहायला मिळते डॉट चेंडू येताना दर्शन च्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. रुपेशने देखील चांगली गोलंदाजी केली. इथे मात्र चेंडू पायावर आदळला जातोय.
चेंडूवर सिंगल रन्स लेग बायच्या रूपाने नक्कीच घेतलं जाईल. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत फक्त आणि फक्त एक धाव. पहिल्या षटकामध्ये एक धाव आली होती. या षटकाच्या 5 चेंडू कंप्लीट झाल्यात, मात्र एकच धाव खर्च करतोय. पुन्हा एकदा मारायचा होता. डिक्लेअर झोन कडे जाईल. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकामध्ये धावा जर पाहिल्या तर फक्त आणि फक्त 3 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. येस डीजे. పాషు పాషు పరదేశి నేను ఫర్ నుంచి వచ్చేసాను. थँक्यू डीजे, थँक्यू. तर आपण पाहतोय 2 षटक कंप्लीट केले. 3 धावा जर पाहिलं तर वेगाने बनवावे लागतील, कारण की विचार केला जिंकण्यासाठी तर लक्ष्य आहे तो म्हणजेच 41 धावांचं. ते मात्र आपण पाहतोय चौकार मारला जाईल. खूप चांगल्या पद्धतीने चौकार मारला जातोय आणि मदतीने धावसंख्या जर पाहिली पहा खूप वेगाने इथे मात्र चेंडूवर आला होता. मात्र चौकारांची संख्या जर पाहिली तर आजच्या या रजनीमध्ये आपण पाहतोय चौकार खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. इथे मात्र टॅपचा फटका आहे. लाविण्याकडे चेंडू. रन्स मात्र मिळणार नाही कुठली. चेंडू होईल डॉट. ओहो, खूपच चांगला चेंडू. अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. पुण्याची एकदा बॅट क्रॉस केली होती. चेंडू मात्र डॉट साठी जातोय. प्रशांत आपण पाहतोय स्वतः इथे मात्र फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय. आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर पहिल्या चौकार आल्यानंतर 3 चेंडू डॉट फेकल्यात. हा देखील 5वा चेंडू जर पाहिला तर डॉट फेकला जातोय. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय प्रशांतच्या या हातामधून. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि हा देखील डॉट चेंडू. पहा पहिल्या ओव्हर मध्ये आले होते 1 रन्स. दुसऱ्या ओव्हर मध्ये 2 गडी बाद झाले होते आणि धावा होत्या 3 आणि तिसरा षटक इथे मात्र कंप्लीट होतोय आणि एकूण धावांची संख्या जर पाहिली तर 7 धावा स्कोरबोर्डवर आहेत. एकतर्फी मॅच होणे या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल, कारण की 41 धावांचं लक्ष आहे आणि 41 धावांचं लक्ष पूर्ण करताना कुठेतरी अडकले आहेत. आतापर्यंत फलंदाज आपण पाहतोय 7 धावा जमवल्यात. पुन्हा एकदा प्रशांत आपण पाहतोय हा देखील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. कुठली रन्स मिळणार नाही. 1 चेंडूचा खेळ झालाय. ओहो, इथे मात्र बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. 7 धावा झाल्या आहेत आतापर्यंत आणि गड्यांची संख्या जर पाहिली तर तंबूच्या आसऱ्याला जाताना आपल्याला पाहायला मिळतंय डेंजरस संघाच्या. कुठेतरी चांगलं क्रिकेट मी म्हणेन पास्तळ संघाकडून चांगली गोलंदाजी केले. रुपेश यांनी देखील खूप चांगली गोलंदाजी केली. तदनंतर दर्शन आणि तदनंतर जर पाहिलं तर पुण्याचे एकदा प्रशांत आणि आता मात्र हा आणखीन एक प्रशांत पाहायला मिळतोय. एकूण 4 गोलंदाज आपण पाहतोय. 4ही गोलंदाज लयबद्ध गोलंदाजी करताना आणखीन एक विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. स्टंपिंग केली जाते रुपेशच्या माध्यमातून गडी बाद. थँक्यू. तर आपण पाहतोय एकतर्फी मॅच ज्या पद्धतीने म्हटली जाते ती मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. आणखीन एक विकेटचं पतन होताना आपण पाहतोय विकेटची या ठिकाणी हॅट्रिक साध्य होते. नक्कीच गोलंदाज प्रशांत आपल्याला पाहायला मिळेल ज्याने विकेटची हॅट्रिक या टुर्नामेंट मध्ये पहिली विकेटची हॅट्रिक आपण पाहतोय सरपंच चषक 2023 नक्कीच पाहायला मिळतोय. फलंदाजी मार्कवर आलोक येतोय. हा चेंडू देखील सुरेख 4 गडी बाद केले आहेत. नक्कीच 4 गडी बाद केले आहेत आपल्या ओव्हर मधून. खूपच चांगली गोलंदाजी मी म्हणेन, कारण की जी गोलंदाजी